दादा भुसे आपल्या सोबत आहे, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। पहलगाम हल्ला जो झाला आणि यामध्ये महाराष्ट्राचे देखील लोक आहेत, डोंबिवलीचे आहेत, काही जण पुण्यातले आहेत, काही जण पनवेलच्या ठिकाणचे आहेत। किती भीषण ही सगळी घटना, काय म्हणा? नाही, निश्चितपणे अतिशय गंभीर आणि भीषण घटना आहे। हा आपल्या देशावरचा हल्ला आहे आणि आपण बघितलं असेल की कालपासूनच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, माननीय अमितजी शहा साहेब, आपले माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जे कोण संबंधित आहेत त्यांना कठोर शिक्षा दिल्याशिवाय भारत स्वस्थ राहणार नाही। नक्कीच, पण जसा उरी हल्ल्यानंतर उत्तर देण्यात आलं होतं, चोख उत्तर, तसंच या हल्ल्यानंतर सुद्धा केंद्र सरकारकडून चोख उत्तर दिलं जाईल का? देश वाट पाहतोय। आपण जर बघितलं असेल तर माननीय शहा साहेब स्वतः त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत आणि याच्या पाठीमागे जी कोण शक्ती असेल त्या शक्तीचा बिमोड आपला भारत देश निश्चितपणे करेल। नक्कीच, पण याचं राजकारण होतं कुठेतरी असं म्हणावं, कारण ज्या पद्धतीनं संजय राऊत वक्तव्य करतात, संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी जावं। मला वाटतं की ही वेळ राजकारणाची नाही। जे राजकारण करू पाहत असतील तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। आत्ताच्या घडीला सर्वांनी एकमुखीपणाने हा देशावरचा हल्ला आहे आणि त्या भावनेतून या गोष्टीला पाहण्याची गरज आहे। उन्ही दुनी करायला गेलो तर आपण 100 गोष्टी काढू शकतो। नक्कीच, पण आता राजीनाम्याची मागणी होते आणि अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत अमित। मला वाटतं की आत्ताच्या घडीला याच्यामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता नाही। या घटनेला सामोरं जाणं, ज्याने कोणी हे षडयंत्र केलेलं आहे त्यांचा बिमोड करणं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे। जे त्या ठिकाणी मृत पावलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना धीर दिलासा देण्याची खरं तर गरज आहे। सरकारकडून काय पावलं उचललं? निश्चितपणे आपण जर आत्ता बघितलं असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांनी एक कक्ष पण त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे। आपले जे या घटनेमध्ये ज्यांचं दुःखद घटना झालेली आहे त्यांच्या कुटुंबांशी ते संवाद साधून आहेत। जे आपले पर्यटक तिकडे थांबलेले आहेत त्यांना पण सुखरूप इकडे आणण्याचं पण नियोजन त्या ठिकाणी केलं जात आहे। शासन पूर्ण त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर दादा भुसे यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे, भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि सरकार सर्व मृतांच्या नातेवाईकांसोबत आहे अशी ग्वाही सुद्धा देतात। कॅमेरा पर्सन मनीषसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।